गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. ते कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असतान. तर मी पण बिलकुल मजेत आहे. सध्या मजेतच आहे बघा. मजेत आहे ना डिप्रेशन ना ताण ना तणाव. तर मस्त चाललंय माझं सध्या. मस्त आहे मी. तुम्ही पण मस्त असताना हीच अपेक्षा करते. तर बघा पोरांना सोडलं आता. 2 दिवस मस्त आंबेजोगाईमध्ये राहिले आणि आता आले रानात. बाजार पण केलाय मी. ब्लॉग बनवता बनवता सोडून दिलाय. तो पण ह्याच्यात थोडा ॲड करते मी, कारण मूड नव्हता बनवायचा. आणि कसं जरा इकडे लोक थोडं व्हिडिओ बनवायला की वेगळंच काहीतरी समजते, त्यामुळं मग नाही बनवला. तर बघा आमचा हरभरा कसं आले तुम्हाला दाखवते ना. हरभरा खुरपायला आले मी. म्हणजे तवा उगं तिकडं आई खुरपायली बघा. तिकडं उगं थोडं खुरपील तर ती बारीक बारीक भाजी आली ती. आता डबलपासून सुरुवात केली खुरपायला. कोळपण वगैरे झालंय त्यामुळं. आणि हरभरा मोठं मोठं झालाय. कोळपून बिळपून घेतलंय त्यामुळं खुरपणी चालू आहे. हे बघा असं आलंय हरभरा आपलं. हे बघा उंचच्या उंच झालंय. हे बघा गवत काय दिसाना इकडं, कारण इथून इकडं आईनं खुरपिलंय आणि तिथून पलीकडं खुरपायचं राहिलंय तिकडं त्या घरापर्यंत. तर काय ना, चला म्हणलं आपले ब्लॉग रेग्युलर काय येत नाही आहेत. मी दुसरं एक यूट्यूब चॅनल ओपन केलंय, डी पुष्पा असं नाव. बघ पिवळी माती खायली आधी खाऊ नको. तर चला आता आई काय कुठवर गेली बघू आपण खुरपायला. तर तुमच्या सेवेत आज ब्लॉग घेऊन येत आहे मी. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर बघा आई खुरपायली. आई जेवायचं नाही का? जेवायचं नाही? दुपार झाली की जेवायला हा. पोटातलं जिरलंच नाही अजून, काय खाऊ. कधी जेवण केलंस? मग तर केलंय 11 वाजता. ए पाणी दे की प्यायला मला. एवढी तर पाणी चांगलं ते किती पिलं. पिली. ताण लागली. जेवण करून पाणीच पिले नाही मी. मोहरी लय चाली आपल्या रानात. मोहरीचंच पीक जास्त दिसायला हरभऱ्यापेक्षा. हा ती मोहरी वर्षाची आहे. आपल्या इथं जे दूध आहे ते कुठल्या म्हशीचं आहे का? कॅन्डभर खायचं का नाही. त्या दिवशी दूध नव्हतं, आज दिसायला म्हणून म्हणलं. त्या नव्या म्हशीचं दूध आहे. कवा आणली ती म्हैस? काल लेकरासाठी उभी केली का? इकायला नाही आणली? कायची या दूधच देत मग दही तर करावं का 2-3 दिवस? आता दुसरी आणली, तूप आणलंय मी. दुसरी आणली करायचं दही. मांजर घेऊन जाईन तुपाची भरणी. नीट ठेव की मग. आता काय खीर खाऊन झाली, डबल खीर कर मग आता. आव नाही केला फोन, चार्जिंगच नाही त्याला. लावून बघ बरं त्याला. तर बघा त्या दिवशी येळामुशाला आम्ही खीर बनवली. आईनं मला तूप सांगितलं आणि तूप न्यायचं. तूप दुकानात विसरून दिले, म्हणजे विसरलं. आणि मी पोरांना म्हणजे हॉस्टेलच्या आजूबाजूला म्हणजे तिथंच थोडं पुढं गेलं की दुकान आहे, तिथंच पोरांना रेग्युलर मी खायला घेऊन देते. बिस्किट पुडे म्हणा, काजू बदाम म्हणा, किंवा काही एक्सवाट छोट्या मोठ्या वस्तू मी घेऊन देते रेग्युलर. त्या दुकानाला गेल्यामुळं दुकानदारानं मला म्हणला तुम्ही तुपाची भरणी इथंच विसरून गेला, आणि मला इमानदारीनं परत केली बरं का. भारी वाटलं काही का असं. ती भरणी मी आज घेऊन आले वापस तुपाची. तूप त्याच दिवशी लागणार होतं ना. येळा आमिषाला खीर बनवली होती, पण काय तसंच बिना तुपाचं खावं लागली भरणी विसरल्यामुळं. आणि आता डबल खीर बनवतीस का? आता तसली बनवून साधी. कसली? दुधाची शिरकुंबे. हेट तसली वक्ती झर न ग. ती खीर तसलीच बनवितात की कुणी कुणी. कसली? ती चपात्यावर खाता होती का? तसली नाही, शिरकुंबा पिलीस का? शिरकुंबा होय. ती काय खीर आहे का? मग ती शिरकुंबाच आहे ना. शिरकुंबे सारखी बनवायची, त्यात तूप टाक. त्याला दूध लागतंय उगाच तेवढं आठस करूच तर मग थोड्यात थोडं उरकणार आपलं. तीच खीर बनवलेली बरी नाही का? खायला बी मजा येते, पोटभर खाय बी भेटते, आणि लय सामान बी लागत नाही. करावं आता आपल्याला एवढं. किती ती किती टाकलं होतं त्याच्या हिशोबानं अर्धी करायची. करत आता डबल खीर करू आता रविवारच्या आधी, म्हणजे रविवारी लेकरायला न्यायचं डबा. हा लेकरांना पण द्यायची. आता येणाऱ्या रविवारी आता माझं इन्कम टॅक्स संपलेला आहे. शंकरपाळे आणि लाडू येते.
कसले लाडू? घरीची मला वाटलं बुंदीचे लाडू करते का काय केलं. लाडूला आणखी मग डाळ दळून करू आपण. करायचेत लाडू बी. थांब माझं पेमेंट आल्यावर करू. आता पैसे नाहीत काहीच. लेकरांना खायला घेऊन द्या पैसे नाहीत. तर फ्रेंड आता मला पण खुरपायचंय. आता हे एंडिंग करायचे आणि तवाच्याने अजून डबल पैप न्यायच्यात का आपल्याला? परवा दिवशी अजून हाय बेजारी. बिया रविवारपर्यंत एंड कर बघा आहे काम. म्हणजे करावं लागेल. म्हणजे मला रविवारी गेलं की पुन्हा मी येत नाही 2-3 इकडंच गुल. काय नाही तर आता मला लय अवघड आहे. आता मला सांग पैप जोडायचे हा नुसते एक दिवस पैप जोडायचे. उद्या आहे बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार. भाऊच जाऊन द्या आणि तिथं पैपच नेणं होत नाही. इथलं भिजवाय चालू आहे आता. शुक्रवारी जाणार पैप इथलं भिजवूस तर मग आपण खुरपून घेऊ ना तोपर्यंत. ना म्हणूनच बसले ना खुरपाय. एक तुकडं येतच राहायचं. बाईला बी ये म्हणायचं खुरपू लागेल. गं बाई बाई आली खुरपायला म्हणीन बरेच काम दाखवायला ती. माझं लागला जीव चाल जायला आणि ह्यांचं काय म्हणे. म्हाताऱ्या माणसाचं काय आता आजकाल दिमाग चलत नाही. काय म्हातारी आमची दवाखान्यात नेली नीट करून आणली तरी तिचा काय आता स्वभावच तापड आहे. त्यामुळं काय बोलू शकत नाही आपण. मी बी काय गेले नाही त्या दिवशीपासून. पण हा सुखादुखात मी उभारते एवढं मला मान्य आहे. कुणी कसं बी बोलू द्या. कोणाला जाण असं नसून जाण राखण्यासाठी मी काय एक उपकार म्हणून माझ्यावर मी केलं नाही किंवा तिच्यावर उपकार म्हणून मी केलं नाही. हे सगळं मी तिचं दुखणं नीट व्हावं म्हणून केलंय. बाकी तिला देव सुखी ठेवा हीच अपेक्षा आहे. माझ्याबद्दल काही कोणी बोललं तरी अजिबात मला काही वाटत नाही. मला सगळ्यांचं ऐकून घ्यायची बोलून घ्यायची सवय लागली आणि मी दुर्लक्ष करते. जोपर्यंत दुर्लक्ष करत नव्हते तोपर्यंत लय वाईट वाटायचं. राग यायचा चिडचिडपणा व्हायचा. पण आता तसं नाही. आता मला सवय लागली म्हणजे वयानुसार दिमागाची मॅच्युरिटी चेंज होत जाते. तसं चेंज होत गेले मी आणि आता समजदारपणा आला भरपूर. वय वाढन तसं. त्यामुळं मला काही वाटत नाही. आणि शहाण्या सुरत्या माणसाचा मला मान राखायची सवय आहे. आमच्या घरात आईवडिलासोबत पण भांडणं झाली पण मी आईला वडिलाला पण आता वापस बोलत नाही. अजिबात बोलत नाही मी वापस. ऐकूनच घेते. सध्या मी जॉबवर नाही त्यामुळं रानात हातभार लावू लागते. असं बी आईला सगळं एकटीला करावं लागते. त्यामुळं तर खिरीची रेसिपी मी तुम्हाला नक्कीच दाखवला आता गावाकडं आले तर. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि पेरू कुणाकुणाला आवडते या पेरू खायला मी चालले पेरूच्या झाडाकडं. गपचिप खाते नाहीतर बाई द्यायची मला शिव्या 2-4. तसं तर गपचिप खायची काय गरज आहे. हक्कानंच खाऊयात. 2 शब्द बोलली तर काय हरकत नाही. बघा पेरूचं झाड. पेरू खायची इच्छा झाली. जेवण केलं आणि पाणी नाही पिलं रानात बसून. आल्या आल्या जेवले. बघा वाव. हे बघा कसे मस्त पेरू आहेत. हे बघा हे काय कोणाकोणाला आवडते कमेंट करा आणि खायला पण द्या. ओ माय गॉड. हे बघा. हां हां गोड लागायलाय. या पेरू खायला मस्त लाल कलरचा आहे. काय करायला बघू आजची. तसं बोलते बघू. काय करायला बसलोय आता काय करायला भाजी करायला भूक लागली आहे. चिकन आणलंय काय? मीच आहे. आताच आले थोड्या वेळ झालं. दिसली कशी नाही. बसले होते त्या खूप ती साडी लावली होती तुला लेकरापाशी. संग खुरपीत होते तू काय दिसली नाही. मी आताच आले जेवण करून बसले होते. उठून पुन्हा आले. जांबाकडे तरी कवा गेली आता मी आताच होते बाहेर आता मध्ये आली. तू मध्ये आलीच आणि मी इथं आले. जांब घेऊन लगेच इकडं आले. मी तिथं बसले होते उगत राहिला का नाही खोकला? खोकला राहिला म्हणतो आम्हाला आता एक आणि घेऊन बाटली आणलं.
काय करू गं? त्या दिवशी डॉक्टरने दिली ती तशीच दावून आणाव का ती ती देते की दावूनच आणि आणली का कोण आणली की मरणाचा खोकला आणि ती धाप भरायचं राहिलं का ती बी नाही ते उन्हाळ्यात बसावं लागते सारखं गाडीवर बसले की नाही ती गोळी वाढायची झाली का हा? हाय का त्या गोळ्यावर धापीच्या गडगडला ओढते 6 दिवस 10 दिवसाचा कोर्स दिलाय तेवढ्या गोळ्या पूर्ण संपून जावं लागते म्हणजे टायमिंग वर दवाखाना करावं लागतं माया वाढायचा आमचा. किती बी बऱ्या ओढते गोळ्या जास्त दाब भरायली की जास्त भरायली जास्त भरायली की ओढते ग मग दमती म्हणून हम्म हम्म त्या डॉक्टरनं सांगितलं बाई इलातून दाब भरायली ओढायची दाब भरायली ओढायची हम्म 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 मग त्याचं ऐकून तशीच ओढीते एकदा बी खलास होत आणि दुसरी बी आतली जायची आणि का आणायचं आता काय करावं 10 दिवसाला बोलविले ना त्यांनी 10 दिवसाच्या गोळ्या दिल्यात सावलीला बसलं की तरच होते म्हणून ते उन्हाचं दुसरं ते आता ते हे बाजारची किती काळजी बघा तांबाखू निघाली अण्णा बाजारला गेलते काय बाजारला गेलतो हो कधी आला हो बिन कधी बाजार केला बी? आणि कशाचा बाजार आता तिकडून झालं की मी तुमच्या बिस्किट समोर पुढे ते ही सांगितलं होतं काहीच नाही चक्की नातीला चक्की आणाय घेतले भरणी आणली तिला हा आता ती आणली की चक्की नव्हती आणि तुला बिस्किट पुढे आणले नाही दररोज सकाळचं उठली की इकडे पळती आले की चक्की आडवी ती घागर आणायला काही करायला नाही हातभर खाय नाही काय कुठाली चक्कीत म्हणून रडत परवा दिवशी आणलं ते ती जबर चक्क्या होत्या खात नाही ना काय नाही वार बिस्किट पुढे काय 50 रुपयाचे एवढे मोठे आहेत नव्हते म्हणत ते आज दुकानात